उद्या 26 एप्रिल 2024 या दिवशी आपल्या देशाच्या भवितव्यासाठी आपण सगळ्यांना आपल्या अमरावती जिल्ह्याचे माननीय श्री बळवंत भाऊ वानखेडे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार म्हणून आहेत, त्यांना आपण सगळ्यांना मतदान करायचे। का मतदान करायचे याचं फार मोठं महत्त्व आहे आजच्या दिवशी। आज जर आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माननीय श्री बळवंत भाऊ वानखेडे यांना मतदान जर केलं नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल। आपल्या मेळघाटसह अमरावती जिल्ह्यामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, पुरुष, अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, ह्या सगळ्या महिला गेल्या अनेक वर्षापासून मानधन तत्वावर, कंत्राटी स्वरूपावर गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे। त्यांना मोठी आशा होती या सरकारकडून की त्यांचं मानधन वाढावं, त्यांना त्यांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी त्यांचा पगार वाढावा, त्यांना नियमित करण्यात यावं। मात्र गेल्या या सरकारने, वर्तमान सरकारने त्यांना कुठल्याच प्रकारची मदत केली नाही। आपल्या मेळघाटच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या घाम गाळून पिकं घेतो, मात्र त्या मालाला भाव मिळत नाही। त्याच्यामुळे आपला शेतकरी हवालदिल झालाय। शेतकरी म्हणा किंवा शेतमजूर म्हणा, त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। आपला जो कधीतरी गॅस बनवण्याचा जो सिलेंडर होता त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आपल्याला अजूनही महागाई भेडसावते आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार त्यांना खासदार म्हणून निवडून द्यायचे, त्यांना दिल्लीत पाठवायचे, त्यांना संसदेत पाठवायचे, जेणेकरून त्या संसदेमध्ये जाऊन आपले कामगारांचे प्रश्न, आपल्या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, आपल्या नर्सताईंचे प्रश्न, कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यात कामगारांचे प्रश्न, आपल्या अचलपूरमध्ये जे फिनले मिल आहे तेथे साधारणतः 1000 कामगार काम करतात, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची पाळ आलेली आहे। या फिनले मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी नकळत आपल्या आयुष्याला थांबवलं आहे। काही लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। परंतु या आपल्या बळवंत भाऊंना आपण संसदेत पाठवून या फिनले मिलला पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी करूया, आग्रह करूया। आज देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे। आपल्याला शाळा चांगल्या हव्या आहेत, आपल्याला महाविद्यालय चांगले हवे आहेत, आपल्या मुलांना नोकऱ्या हव्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून आपली मुलं 10वी 12वी ITI आणि मोठं उच्च शिक्षण घेत आहे, मात्र त्या उच्च शिक्षणाचा फायदा काहीच होत नाही। मुलं शिकत आहेत, आई वडील म्हातारे होत आहेत, आई वडिलांना आशा आहे की येणाऱ्या काळात माझ्या मुलाला कुठेतरी छोटीशी नोकरी मिळेल, परंतु या वर्तमान सरकारने ते सगळे आशा धुळीस मिळवलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावंसं वाटत नसेल आणि तशी आशा आणि अपेक्षाही करू नये, म्हणून आता ही वैऱ्याची रात्र आहे। काळ फार वेगळा वागतोय आपल्यासोबत, म्हणून आता तरी आपण आपल्या बळवंत भाऊंना उद्या जी होऊ घातलेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये क्रमांक 2चं बटन आहे, त्यांचं चुनाव चिन्ह पंजा आहे। या पंजाला हात देऊया, साथ देऊया आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण खासदार बनवूया। आणि आपल्या हक्काचा माणूस आहे, भूमिपुत्र आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांचं आतापर्यंत जीवन एक प्रामाणिक माणसासारखं राहिलंय। बळवंत भाऊला गुणवंत करूया, त्यांना दिल्लीला पाठवूया, खासदार बनवूया, आपला खरं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून पाठवूया आणि त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागण्या पूर्ण होतील, आपल्याला चांगले दिवस येतील अशी आपण प्रयत्न करूया। आणि आपल्याला सगळ्याला विनंती करतो एक कार्यकर्ता म्हणून की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या आश्वासनाला बळी न जाता, कुणाच्या आमिषाला बळी न जाता, कुठल्याही प्रकारच्या आश्वासनाला बळी न जाता उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचे आणि प्रामाणिकपणे मनाने तनाने आणि कुणाची अशा अपेक्षा न करता उद्या चांगलं मतदान करूया। यासोबतच या परतवाडा अमरावती शहरातले जे अल्पसंख्याक समाज आहे ते सुद्धा या सरकारने त्यांना
त्रास देण्याचा प्रयत्न केला विविध प्रकारे, त्या अल्पसंख्याक समुदायाला सध्या एक विनंती करावी वाटते की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्तमान सरकारला हाकलण्याचा प्रयत्न करूया, त्यांना इथून दूर करूया आणि आपली हक्काची जी काँग्रेस आहे, इंदिरा गांधींची काँग्रेस आहे, राहुल गांधीची काँग्रेस आहे, राजीव गांधीची काँग्रेस आहे, प्रियंका गांधीची काँग्रेस आहे, आपली सगळ्यांची काँग्रेस आहे, गरिबांची काँग्रेस आहे, हात ठेलेवाला चालवण्याची काँग्रेस आहे, रिक्षावाला, मजदूर, हात ठेलेवाला, सगळ्या लोकांची कामगारांची आपली काँग्रेस आहे. त्या काँग्रेसला पुन्हा आपण हात देऊया, त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करूया, जेणेकरून राष्ट्रीय काँग्रेसची जर सरकार आली तर आपल्याला अच्छे दिन येतील. आणि जे अच्छे दिनच्या नावावर गेले 10 वर्षे वर्तमान सरकार राज्य करत आहे, त्या वर्तमान सरकारला हाकलून लावायचे, त्यांना पाडायचे. आणि आपले जर खरंच अच्छे दिन आपल्याला वाटत असेल तर राष्ट्रीय काँग्रेसला आपण मतदान करूया. मित्रांनो, भगिनींनो, माझ्या म्हाताऱ्या आजी-आजींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कृपया आपल्यास विनंती करीत आहे की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभे राहून आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माननीय श्री बळवंत भाऊंकडे चुनाव चिन्ह पंजा बटन क्रमांक 2 याच्यावर बटन दाबून विजयी करूया. धन्यवाद.